नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ न दाखवता दिवाळीचं सेलिब्रेशनचे व्हिडिओ दाखवणार आहे। दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून तर लक्ष्मीपूजनपर्यंतचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला तर मग अशा छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। छान अशी प्रत्येक दिवसाची पूजेची मांडणी वेगळी आहे, सजावट वेगळी आहे आणि छान सेलिब्रेशन झालेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं हे सेलिब्रेशन मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी लक्ष्मीपूजनच्या दिवशीची ही रांगोळी आहे। मस्त अशी फुलांची मोठी रांगोळी काढलेली आहे। त्याच्यावर छान असे लक्ष दिवे लावलेले आहेत। रंगीत रांगोळीने सुद्धा रांगोळी काढलेली आहे आणि छान भव्य दिव्य अशी ही मस्त रांगोळी दिसत आहे। तर सगळ्यात पहिला दिवाळीचा पहिला दिवस तो म्हणजे वसुबारस। तर आज आपण वसुबारसच्या पूजेने सुरुवात करणार आहोत। तर या ठिकाणी बघा, वसुबारसच्या दिवशी अगोदर सर्वात प्रथम गोठ्यामध्ये जाऊन गाईची पूजा केली, गाई आणि वासराची। त्यानंतर घरी आल्यावर माझ्याकडे गाईची आणि वासराची एक मूर्ती आहे, तिची छान पूजा केलेली आहे। तर चौरंगावर मस्त असं गाई आणि वासराची मूर्ती ठेवलेली आहे। त्याच्या पाठीमागे फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि छान अशी वसुबारसची पूजा या ठिकाणी झालेली आहे। वसुबारसच्या दिवशी गाईला बाजरीच्या भाकरीचा आणि गवारच्या शेंगांचा नैवेद्य दाखवला जातो। तर या ठिकाणी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी देखील चालेल आणि गवारच्या भाजीचा नैवेद्य देखील दाखवलेला आहे। तो काही व्हिडिओमध्ये आलेला नाही आहे, कारण की मी तो शेवटी दाखवला होता। नंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे धनतेरस। धनतेरसची पूजा देखील मांडणी जी असते ती वेगळी असते। धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते, धन्वंतरी देवतेची, आणि त्यांच्यासोबतच आयुर्वेदिक वस्तूंची पूजा केली जाते, सप्तधान्यांची पूजा केली जाते। तर या ठिकाणी सप्तधान्यांची पूजा केलेली आहे। आयुर्वेदिक वस्तूंमध्ये हळद, अद्रक, कडुलिंब, तुळस, आवळा पावडर किंवा आवळे, जे तुमच्याकडे आयुर्वेदिक वस्तू असतील त्या वस्तूंची तुम्ही पूजा करू शकतात। आणि ह्या दिवशी सुद्धा छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि अशी मस्त धन्वंतरी देवतेची पूजा या ठिकाणी केलेली आहे। धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे, म्हणून ह्या दिवशी धन्वंतरी देवाजवळ आपलं आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावं अशी आपण प्रार्थना करत असतो। आणि नंतरची पूजा जी आहे ती म्हणजे लक्ष्मीपूजन। तर या ठिकाणी बघा, हा लक्ष्मीपूजनचा फोटो आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा मस्त अशी पूजा या ठिकाणी केलेली आहे। हा लक्ष्मी माता आणि सरस्वती देवीचा फोटो आहे। नंतर ह्या दिवशी केरसुणीची पूजा केली जाते। तर केरसुणीची पूजा केलेली आहे। नाणींची पूजा, पैशांची पूजा केली जाते। नंतर सोन्याची पूजा केली जाते, धनाची पूजा केली जाते। तर या ठिकाणी अशा पद्धतीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा पूजा केलेली आहे। आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा जी सजावट आहे ती वेगळी केलेली आहे। जे तुम्हाला कागदाचे दिवे दिसत आहेत ते सुद्धा घरी बनवलेले आहेत। नंतर सर्व फराळ आणि मिठाईचा नैवेद्य या ठिकाणी दाखवलेला आहे देवीला। तर अशा पद्धतीने छान अशी लक्ष्मीपूजनची सुद्धा पूजा झालेली आहे। नंतर हे देवघर आहे, देवांची सुद्धा पूजा केलेली आहे। छान देवघराला तोरण लावलेलं आहे, दिवे लावलेले आहेत आणि लक्ष अशा दिव्यांनी मस्त अशी ही दिवाळी साजरी झालेली आहे। तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये।